ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलाय। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केले गेले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। माझी आजी आशा भोसले यांना प्रचंड थकवा आल्यामुळे आणि छातीत संसर्ग झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या गोपनीयतेची कदर करा। उपचार चालू आहेत आणि आशा आहे की सगळं काही ठीक होईल। आम्ही तुम्हाला सकारात्मक अपडेट देऊ अशी प्रतिक्रिया अशी माहिती आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिने दिली आहे। याच संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, सध्याचे आशा भोसले यांच्या संदर्भातल्या तब्येतीचे काही अधिकृत अपडेट्स झालेत का? कस्तुरी, उत्तम गायिका म्हणून ओळख असलेल्या आशा भोसले यांची काल तब्येत अचानक खालवली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला। तातडीने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। सध्या मी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या बाहेरच आहे। आशा भोसले या 92 वर्षाच्या होत्या आणि त्यांची तब्येत ही अचानक खालवली आणि हृदयविकाराचा झटका आला अशी माहिती देखील त्यांची जी नात आहे जनाई भोसले हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। मात्र सध्या त्यांची परिस्थिती कशी आहे याबाबत अधिकृत माहिती ही डॉक्टरांनी दिलेली नाही। मात्र त्यांच्यावर तातडीने उपचार देखील केलेले आहेत आणि सध्या देखील उपचार सुरू आहे। मी सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या बाहेरच आहे। भाजपाचे जे मंत्री होते आशिष शेलार ते देखील या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये येऊन आशा भोसले यांची तब्येत कशी आहे याची विचारपूस त्यांनी देखील केलेली आहे। दिवसभरामध्ये अनेक त्यांचे आशा भोसले यांचे चाहते वर्ग असतील किंवा इतर भाजपाचे नेते असतील ते देखील येतील, विचारपूस करतील तब्येतीची। मात्र सध्या जर आपण पाहिलं तर डॉक्टरांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही। मात्र सोशल मीडियावर आशा भोसले यांच्या तब्येतीची आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळताच त्यांचा जो चाहता वर्ग आहे त्यांच्याकडून प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे आणि दिवसभरामध्ये आशा भोसले यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी याच ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या बाहेर अनेक त्यांचे चाहते वर्ग येतील। त्याचबरोबर सध्या त्यांची तब्येत कशी आहे याबाबतची माहिती हॉस्पिटलकडून देण्यात आलेली नाही। मात्र त्यांच्यावर उपचार तातडीने केलेले आहेत। कस्तुरी, नक्कीच धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या या अपडेटसाठी। आज